गेल्या 7 वर्षांपासून बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। हे काम पूर्णत्वास जात नसल्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक हैराण झालेत। या रस्त्यावर सातत्याने वाहन कोंडीचे प्रकार घडत आहेत। 7 वर्षांपूर्वी या महामार्गावरील उड्डाण पुलाचं काम DBL कंपनीला देण्यात आलं होतं, पण त्यांनी बांधलेले पूल खचू लागल्यामुळे वाहतुकीला धोकादायक बनल्याचं लक्षात आलं होतं। त्यामुळे आता नवीन कंत्राटदाराला हेच काम देण्यात आलंय। आता या कामाचा फटका वाहतुकीला बसत आहे। असाच प्रकार 27 डिसेंबर रोजी सकाळी जलीकट्टी इथं घडला। इथं पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा फटका प्रवाशांना बसलाय। या भागात तब्बल तासभर वाहतुकीची कोंडी झाली होती। सध्या या भागातून एकेरी वाहतूक सुरू आहे, पण अवजड वाहनांच्या बेशिस्त चालकांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचं 27 रोजी पाहायला मिळाले। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह बेळगाव तसंच तळ कोकणातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।